तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने बोलायला लागलात ना की मला भीतीच वाटते बघा. गेल्या वर्षी काय गोंधळ घालून ठेवला होता ते आठवतंय ना तुम्हाला? ते बॅकस्टेज का काय म्हणतात ते करताना नाटक सुरू व्हायच्या आधी स्टेजवर मध्यावर चप्पल विसरला होतात. सीन कोणता तर दिवाणखाना आणि मध्ये चप्पल. कसं दिसत होतं ते? अगं तेव्हाच मला जाणीव झाली की माझा जन्म बॅक स्टेज साठी नाही ऑन स्टेज साठी झालेला आहे. आता तू आज बघच एका नव्या नटसम्राटाचा जन्म होणार आहे. मी नटसम्राट. परी बाळा, आता मला जसा छान छान डान्स करून दाखवला ना तसा स्टेजवर करायचा हा. आणि तिथे सगळ्यांना बघून घाबरायचं नाही. नाही घाबरणार मी आई. मी ब्रेव गर्ल आहे ना. गुड गर्ल. आणि डान्स करताना चेहऱ्यावर अशी छान स्माइल ठेवायची. हो आई. आणि जा आता बेडरूम मध्ये टिकली ठेवली ना ती लावणे. माझी परी डान्स साठी तयार. जा. हॅलो यश, बोल. नेहा, परी ठीक आहे ना? नाही म्हणजे आज हा जो काय सगळा प्रकार झाला, प्लीज तिला ओरडू नकोस. समजावून सांग तिला प्लीज. हो, ती बरी आहे. आणि आम्ही तर विसरलो पण आता. इनफॅक्ट आज मूड खूप चांगला आहे मॅडमचा. रिअली? चला मग ठीक आहे. अरे, आमच्या बिल्डिंगच्या गणपतीचं उद्या विसर्जन आहे ना, सो आज इथे सांस्कृतिक कार्यक्रम आहे. मॅडम परफॉर्म करणार आहे, डान्स करणार आहे आज. अच्छा, परी डान्स करणार आहे? हो. दॅट्स सो क्यूट. अरे यार, मी मिस करणार आहे तिचा डान्स. हा बाळा. कोणाशी बोलते? यशशी. दे ना, मला पण बोलायचं. हो. हॅलो फ्रेंड, मी थोड्या वेळ स्टेजवर डान्स करणार आहे. तू पण ये ना बघायला. सॉरी फ्रेंड, मला जर का अगं शक्य झालं असं तर मी धावत आलो असं तुझा डान्स बघायला. पण आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला नाही येता येणार आता. नेहा, हा. एक काम करशील प्लीज? जेव्हा परीचा परफॉर्मन्स सुरू होईल ना तेव्हा तू मला व्हिडिओ कॉल करशील? हो, करेन. म्हणजे मलाही तिचा डान्स बघता येईल विदाउट फेल. प्लीज. हो हो, नक्की करते. नेहा. हो यश, मी तुला करते फोन नंतर. बाय. ए नेहा. हो आलो काकू. चल चल बाळा. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. मेलीबाईंना फार पुढे पुढे करायची सवय. हा. आणि ह्यांनाच कसं का मिळतं दरवर्षी निवेदन करायला? अगं तिचा नवरा सेक्रेटरी आहे ना, मग कोण अडवणार तिला? आता बघा, जसं काही तिच्या घरातल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रमच आहे अशी सुरुवात करेल आणि अर्धा वेळ तर स्वतःचं कौतुक करण्यातच घालवणार. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप घेण्याआधी आपण इथे सगळे जमलो आहोत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे. आणि यावर्षी सुद्धा तुम्ही तुमची टेप वाजवणार ना? हो लेलेबाई, मुद्द्याचं बोला. कार्यक्रम सुरू करा. मंडळी ताटकळलीत मगासपासून. ठीक आहे, आता आपण थेट कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी अवनी आणि ग्रुप आपल्यासमोर गणेश वंदना सादर करतात आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या टाळ्या टाळ्या.
आपल्यासमोर एक गोड नृत्य सादर करायला येतात आहे आपल्या बिल्डिंगमधले क्यूट मेंबर्स परी आणि ग्रुप. टाळ्या. ऑल द बेस्ट हा. मस्त कर हा. माझी तुझी रेशीम